हा स्टुडंट, आज आपण पाहणार ट्रिग्नोमेट्रिक रेशियो, ज्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू माहित असणे आवश्यक आहे. त्यासाठी उपयोग होणार आहे आपल्याला साइन थिटा, कॉस थिटा अँड टॅन थिटा. हे जर आपण लक्षात घेतलं तर त्याहून आपल्याला कॉट थिटा, सेक थिटा आणि कॉसेक थिटा सुद्धा काढता येते. तर लक्षात ठेवा, अशा प्रकारे तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिलेले असेल आणि एक लक्षात ठेवणे तुम्हाला, ज्या अँगलला तुम्हाला थिटा दर्शवलेला असेल, ज्या अँगलला काय दर्शवलं असेल, थिटा दर्शवला असेल, त्याच्या समोरील साईड म्हणजे त्याच्या अपोजिट साईड ही घेतली जाते. म्हणजे याला म्हणू आपण अपोजिट. समोरील जी साईड असेल त्याला अपोजिट साईड आणि याच्या लगतची साईड असेल त्याला म्हटलं ते ऍडजसंट साईड. मग आता या ट्रायंगलचं डायरेक्शन चेंज केलं मी. आता इथं सी अँगलवर थिटा यूज केला, तर याच्या समोरची साईड म्हणजे आता ही झाली, तर याला म्हटलं जाते अपोजिट साईड आणि याला म्हटलं जाते ऍडजसंट साईड. ओके, या वेळून याच्यावर आता आपण काय करणार, ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ पाहणार आहोत. सर्वात पहिले आपण पाहणार आहोत कशाचा ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ, साइन थिटा. तर चेक करा, साइन थिटाची व्हॅल्यू काय असते, चेक करा काय असते, अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट म्हणजेच कोणता, ए बी. तर तुमचा हा एसी कारण तुमचा हायपोटेनस, हा झाला तुमचा साइन थिटा. कॉस थिटाचे काय ते चेक करा, ऍडजस्ट अपॉन हायपोटेनस. ऍडजस्ट अपॉन हायपोटेनस म्हणजे ऍडजस्ट तुमची बीसी आणि हायपोटेनस एसी. त्यानंतर टॅन थिटा. तर टॅन थिटा लक्षात ठेवा, तर टॅन थिटा काय येते, तर टॅन थिटा येते ऍडजस्ट अपॉन, सॉरी, अपोजिट अपॉन ऍडजसंट. काय येते टॅन थिटाचं, ऍडजसंट, अपोजिट अपॉन ऍडजसंट. ओके, आता याच्या काय करू शकतो, याच्या अपोजिट काय होईल तुमचं चेक करा. जर तुम्हाला काढायचं असले कॉसेक थिटा, तर याच्या अपोजिट म्हणजेच काय, हायपोटेनस अपॉन अपोजिट साईड. नंतर आपल्याला काढायचं आहे, काय काढायचं आपल्याला, कॉस. कॉस झाला, आता त्याचा सोबती कोणता, सेक घ्यायचा. कॉसचं काय होतं तुमच्याकडे, ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. तर सेकचं काय बनलं, हायपोटेनस अपॉन ऍडजसंट. नंतर टॅनचं पाहिलं तर टॅनचा सोबती घेऊ आपण कॉट. टॅनचं होतं अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड. तर कॉटचं काय बनलं तुमचं, ऍडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड. या पद्धतीने आपण काय पाहिलं, ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ, जे आपल्याला ह्या संपूर्ण चॅप्टर मध्ये काय पडणार आहे, उपयोगी पडणार आहे. थँक्यू.